स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। विसरवाडी नंदुरबार महामार्गाच्या रस्ता कामात गेलेल्या जमिनीचा मोबदला द्या, धुळ्यात महामार्ग उपअभियंत्यांना निवेदन। विसरवाडी ते नंदुरबार या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण रस्ता रुंदीकरणाच्या कामात अनेक गावातील आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतजमिनी गेलेल्या आहेत। मात्र या जमिनीचा मोबदला अद्याप संबंधित शेतकऱ्यांना मिळालेला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे प्रशासनाने प्रलंबित विषयाचा गांभीर्याने विचार करून आदिवासी शेतकऱ्यांना शेतजमिनीचा मोबदला द्यावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा आदिवासी शेतकऱ्यांनी दिलेला असून त्या संदर्भात आज रोजी धुळ्यातील राष्ट्रीय महामार्ग उपअभियंता यांना निवेदन देण्यात आले। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी आदिवासी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, माझे नाव बंधू पाच्या वळवी, राहणार मठेकडवान, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार। आम्ही कशा संदर्भात बोलतो की आमचं विसरवाडी ते नंदुरबार जो हायवे निघाला आहे आणि त्या हायवेमध्ये जे आमचे शेती नुकसान झालेले आहे, शेती गेलेली आहे, त्या शेतीमधून आम्हाला काही मोबदला भेटला नाही। यासाठी आम्ही धुळ्या या ठिकाणी माननीय अभियंता साहेबाकडे आलो आणि इथून आम्ही थोडं निवेदन देऊन थोडं बोलतो की हे बोलतो आमची जी झालेली नुकसान आहे ते नुकसानीचे भरपाई मिळायला पाहिजे। कारण मागील 50 वर्षापूर्वी जे रस्ता होता तेथून तर आजपर्यंत आम्हाला काही भेटलं नाही। आमचे 7-12मध्ये काही नाकाशा नाही, आमचे 7-12चे काही कमी झालेलं नाही आहे, जेवढं तेवढं दाखवत आहे। मात्र जे नुकसान झालेले आहे, हायवे निघालं आहे, हायवे निघायला पाहिजे, पण हायवेमध्ये जे जमीन गेलेली आहे त्याची नुकसान झालेली आहे ते माननीय प्रशासनाने द्यायला पाहिजे। यासाठी आम्ही निवेदन द्यायला आलो आहे। तर या निवेदनमध्ये आम्ही असं विनंती करू इच्छितो का जे रोड मंत्री आहे माननीय गडकरी साहेब आहे त्याने देखील आमचा विचार करायला पाहिजे का आम्ही त्याला देखील निवेदन करतो की त्याने देखील आमचे विचार करून नुकसान झालेले आहे त्याचं आम्हाला मदत करायला पाहिजे। आमच्या जिल्ह्याचे जे खासदार साहेब आहे त्याने देखील आम्ही विनंती करतो, त्यांना निवेदन करतो की त्याने देखील आम्हाला सहकार्य करायला पाहिजे। नंदुरबार तालुक्यामध्ये जेवढे माननीय आमदार आहे ते जेवढे आमदार आहे 4 आमदार आहे त्यांना देखील मी निवेदन करतो की आम्हाला जे नुकसान होत आहे, नुकसान झालेली आहे त्याचं मोबदला मिळायलाच पाहिजे असं आम्ही विनंती करतो।